वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगुणं रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं हरिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदाय सगुणललिता श्रीशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर गणपतीच्या वेळेस आपली भागवत कथा झाली तर आवडली सगळ्यांना। शिवराम प्रभूंची संगीतमय भागवत कथा सगळ्यांना खूप उत्साह देऊन गेलेली आणि प्रेरणा देऊन गेली आणि प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सगळे हे संघ भेटतोय भक्तांचा प्रसाद कीर्तन सगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे। आणि आता बरे प्रभू कीर्तन करत होते तर ॲक्च्युली मला लेक्चर लिहायचे उद्याचं एवढ्याला ते पर्टिक्युलर टॉपिक दिला मला जो मी कधी दिले तर मला लिहायचं होतं पण तो पेन थांबून गेला माझा कीर्तन ऐकता त्याच्यामुळं मी वही बंद करून टाकली। तर आणि नाशिकमध्ये मंदिर व्यतिरिक्त अशी कीर्तन पार्टी कुठंच नाही मी सगळीकडे जाणार आहे। आणि मी जेव्हा तिकडे जातो तर मी सांगत राहतो की टीम बनवायला पाहिजे कारण हरिनाम कीर्तन हा एक आपला आत्मा आहे आपल्या इस्कॉनचा। होऊ शकतं की त्यांचं कीर्तन ऐकता ऐकता मी इथं आल्यावर मला वाटलं असं कशाला बसलं तर छान ते कीर्तन करत असतात। आणि मग त्यांना मी सांगतो की कमीत कमी एक करताल एक मृदुंग आणि एक गायक तरी कमीत कमी ठेवा। काही ठिकाणी तर मग मी गेल्यावर तिथं सुरू व्हावं लागतं एका ठिकाणी तर करतानाच नव्हतं टाळ्या वाजवावं लागलं। तर आपलं भाग्य आहे का आपल्या इथं एवढी छान टीम आहे कीर्तनासाठी म्हणजे स्पीकर अर्धा तास जरी उशीर राहिला तरी जाणार नाही इतकं छान कीर्तन ते करतात आणि आपली बाकीची टीम एकदम व्यवस्थित ट्रेन आहे त्याच्यामुळे काय हरकत नाही। तर आज आपण आणि जानकीनाथ प्रभू खूप मेहनत घेतात त्याच्या मागे टीम
शाबूत ठेवण्यासाठी. कारण भक्तीमध्ये एकदा प्रभुपादांना विचारलं की खूप मोठे उद्योगपती मंदिरात आले होते, तर मग त्यांनी सांगितलं की काय आश्चर्य आहे म्हणे की हे पण मंदिरात आले. तर मग प्रभुपादांनी सांगितलं की हे मंदिरात आले, ते मंदिरात आले, ते मोठं आश्चर्य नाही. सगळ्यात मोठं आश्चर्य आहे का हे बाकीचे जण स्थिर आहे मंदिरामध्ये, म्हणजे भक्तीमध्ये टिकून राहणं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं. आणि आपल्या सगळ्यांना कमी जास्त प्रमाणात टिकून ठेवलंय भक्तीमध्ये आपले जे काही मार्गदर्शक आहे त्यांनी, तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर आज आपण श्रीमद भागवतामधून 5व्या स्कंदातून भरत महाराजांचं चरित्र बघणार आहोत. तर त्याच्यातून आपल्याला काय शिक्षा भेटतात ते. तर भरत महाराज आपल्याला माहिती पहिले भारताचं जे नाव होतं ते अजनाभ वर्ष म्हणते. अजनाभ वर्ष म्हणून या पृथ्वीला ओळखलं जायचं. पण भरत महाराज जे ऋषभ देवांचे पुत्र होते, तर मग त्यांनी जे काही उपदेश दिले आपल्या मुलांना की आपल्याला तो प्रसिद्ध श्लोक प्रभुपाद खूप ठिकाणी कोट करतात की तपोदिव्य पुत्र काय सत्वशीलम की नायम देहो देह भाजान रूपे कष्टं कामांतरती विभुजाय. की हे जे मनुष्य आहे ते जे काही इंद्रिय भोग करतात, तर तो जो इंद्रिय भोग येतो कुत्र्या मांजरासाठी डुकरांसाठी पण अवेलेबल आहे. तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, तपो दिव्य पुत्रकाय सत्वशीलम, तुम्ही दिव्य तप केलं पाहिजे. आणि जेव्हा ऋषभ देवाने आपल्या मुलांना जे उपदेश दिले, तर त्याच्यापैकी जे प्रमुख 100 होते त्यापैकी जे 10 होते त्याच्यापैकी 9 जे होते ते 9 योगी करत. 11व्या स्कंदामध्ये निमी महाराजांसोबत त्यांचा संवाद आहे, तर ते 9 योगी करत. आणि जे 10वे जे प्रमुख पुत्र होते ते भरत महाराज. आणि नंतर भरत महाराजांनी जेव्हा पृथ्वी तलावर राज्य केलं, तर त्यांच्यामुळं ह्या पृथ्वीला भारत हे नाव पडलं. आपल्याला माहिती आहे की 3 भरत घेऊन गेले आपल्या याच्यामध्ये. एक भरत रामायणातले, एक हे भरत महाराज, आणि अजून एक भरत नाट्य म्हणतो ना आपण, तर ते कलाकार होते दृष्टीने, म्हणजे ते शिकवायचे. म्हणजे ते आता हे सगळं शास्त्रीय संगीत वगैरे आपण म्हणतो, तर ते शास्त्रातूनच आलंय. पण हे भरत जे होते त्यांनी हे शिकवलं म्हणून ते भरत नाट्य त्याला नाव पडलं. तर ते एक भरत होते. तर हे जे भरत महाराज होते ते जेव्हा वडिलांचे त्यांनी उपदेश ऐकले तर हरिद्वारला गेले आणि तिथे त्यांनी यज्ञ पूजा पाठ आणि भक्तीमध्ये स्वतःला तल्लीन करून घेतलं. त्यानंतर मग वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी लग्न केलं पंचजनी नावाच्या राजकुमारीशी. नंतर त्यांना 5 मुलं उत्पन्न झाले आणि ते जे राज्यकारभार करत होते तर एकदम सुरळीत व्यवस्थित एक राज ऋषी म्हणून ते राज्यकारभार सांभाळत होते. आणि नंतर जेव्हा त्यांनी बघितलं की आता माझं जे काही पर्टिक्युलर वय आहे ते होत आलंय, तर मग 5 मुलांमध्ये समान भाग करून त्यांनी राज्याचं वाटप केलं आणि ते गंडकी नदी किनारी गेले. पुलस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी राहण्याचं ठरवलं आणि तिथे त्यांची साधना व तपश्चर्या करू लागली. तर हे जे आता कोणी म्हणे की इतकं मोठं राज्य होतं, राज ऋषी होते आणि मग घरी राहून सुद्धा मग पूजा पाठ करू शकले असते ना, मग आश्रमात जाण्याची काय गरज आहे. तर सिमिलर प्रसंग अमरीश महाराजांच्या प्रसंगामध्ये बने. 9व्या स्कंदामध्ये जेव्हा अमरीश महाराज सगळं काही सोडून जातात, वानप्रस्थ स्वीकारतात, तर तिथे प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की आपल्याला माहिती आहे ते प्रसिद्ध श्लोक की सवय मना कृष्ण पदार्थ दैवांच्या शिवाय कुठे गुणांवरणे, की अमरीश महाराजांनी त्यांच्या इंद्रियांना कसं संलग्न केलं होतं की हाताला मंदिर मार्जनादिशू, की मंदिर साफ करायचे, पायाने ते यात्रा करायचे आणि सवय मन जे आपलं आहे ते पूर्ण भगवंतांच्या चरणांशी लावलं होतं. ते सगळे इंद्रिय त्यांनी भगवत सेवेमध्ये लावले होते आणि असं त्यांचं जीवन व्यतीत होत होतं. तर मग त्यांनी का वानप्रस्थ स्वीकार केला. तर मग प्रभुपाद तिथे लिहितात की प्रत्येकाने आपली जी भक्ती ही प्रोग्रेसिव्ह पाहिजे. तिथं त्यांना समाधान नाही लाभलं, त्यांना असं वाटलं की आता जाऊन मी अजून काहीतरी भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे, म्हणून त्यांनी आश्रमामध्ये किंवा जंगलामध्ये वानप्रस्थ स्वीकारून भक्तीचा मार्ग अवलंबन केला. तर त्याच प्रकारे भरत महाराजांनी पण
त्याचं अनुकरण केलं आणि सांगितलं की त्यांचं जे काही राज्य होतं तर ते कशा प्रकारे होतं, त्यांनी जे काही त्याग केला होता, यो दुस्तजान दारा सुतान सुरधम राज्य हृदिस प्रसाद जहो युयेव मनवत उत्तम श्लोक लालसा. त्यांनी जे काही आता त्याग केला होता तर ते करणं खूप कठीण आहे. इथे सांगितलंय की यो दुस्तजान म्हणजे खूप कठीण आहे. काय? दारा म्हणजे आपली जी पत्नी आहे तिचा त्याग करणं, सुतान पुत्रांचा त्याग करणं, सुहृद जे काही हित चिंतक आहे त्यांचं राज्य आणि हृदिस्पृशा जे काही जवळचे हित संबंधित आहे सगळ्यांचा त्याग करणं खूप कठीण असतं. आपल्याला माहिती परीक्षित महाराजांनी सुद्धा त्याग केला होता. आत्मजाया सुतागारा पशुद्रवीण बंधुषु राज्याचे अलिखले नित्य वीरुडा नोंदता जो. त्यांनी सगळ्यांचा त्याग केला. आत्मजाया स्वतःच्या पत्नीचा त्याग केला, मुलांचा त्याग केला. पशुद्रवीण बंधुषु की जे काही धन होतं, पशु होते, सगळ्यांचा त्याग करून ते गंगा किनारे गेले. तर त्याच प्रकारे भरत महाराज सुद्धा गेले, पण मग त्यांनी त्याग केला कशा प्रकारे? ययो जुहेव मलवत. ज्या प्रकारे एखादा व्यक्ती निष्ठा त्यागतो आणि मागे वळून बघत नाही त्याप्रमाणे इतकी निरासक्त होते गेले आश्रमामध्ये राहण्यासाठी. आणि ते का करू शकले हे सगळं? तर उत्तम श्लोक लालसा. कारण त्यांची ज्या हृदयामध्ये लालसा काय होती? भगवत प्राप्तीची लालसा होती. त्याच्यामुळे ते हे जे कठीण कार्य आहे ते करू शकले. आता आपण जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये असतो तर आपल्याला पण दोन प्रकारे कार्य करावं लागतं. की एक तर कर्तव्य आपलं करावं लागतं आणि दुसरं त्याचबरोबर भगवत चिंतन पण आपलं झालं पाहिजे. जसं भगवद्गीतेत भगवंत सांगतात ना की तस्मात् युद्धस्व माम अनुस्मरण, की माझं स्मरण पण कर आणि युद्ध पण कर. तर आपली पण ही जबाबदारी की आपण जेव्हा आपले जे काही कर्तव्य पालन करतो तर त्यावेळेस राजऋषींचं अनुकरण आपण केलं पाहिजे. की कर्तव्य त्याच्यामध्ये पण चुकलं नाही पाहिजे आणि जे काही भक्ती मार्गाचं अवलंबन आहे ते पण चुकलं नाही पाहिजे. कारण जर आपण फक्त पैसा आणि गृहस्थीकडे जास्त लक्ष दिलं आणि जर अध्यात्माकडे कमी लक्ष जर आपलं गेलं तर मग होऊ शकतं जसं बायबलमध्ये कोट आहे ना की एखादा व्यक्ती आहे त्यांनी 3 लोकांचं राज्य कमावलं पण आपला आत्मा जर गमावला तर मग त्यांनी काय गमावलं? समजलं तुम्हाला? एखादा व्यक्ती आहे त्यांनी खूप काही कमावलं आणि तो जर मृत्यू पावला तर मग त्यांनी काय कमावलं? काही कमावलं. तर मग त्याच प्रकारे आपण जे भक्तीमध्ये येतो तर त्यावेळेस जे काही आपले कर्तव्य आहे ते सगळे करत असताना त्या जबाबदाऱ्या निभावताना आपण जर भक्तीचा जर दुर्लक्षित आपल्याकडनं झाली आणि जर आपल्याकडनं आपल्या जीवनाचा जे उद्देश आहे ते जर चुकलं गेलं तर मग बाकीचे जे काही आपण कार्य करतोय तर मग काय कमवलं असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यासाठी ही एक आपली जबाबदारी. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? उत्तम श्लोक लालसा. भगवंतांप्रती जे प्रेम आहे ते आपण विकसित केलं पाहिजे. श्रवणाद्वारे, कीर्तनाद्वारे, भक्तांच्या संघाद्वारे ते तेव्हाच शक्य होतं. श्रवण कीर्तन हा जे विधी आहे ज्याने आपण भगवत प्रेम विकसित करू शकतो. आणि जेव्हा मग भरत महाराज जंगलामध्ये गेले तर तिथं पण त्यांचा नित्यक्रम तो चालूच होता. यज्ञ करायचे, गायत्रीचा जप करायचे आणि दिवसभर भगवत चिंतनामध्ये राहायचे. कंदमूळ फळ जे काही भेटायचं अनायासाने ते ग्रहण करायचे आणि कायम भगवत चिंतनामध्ये राहायचे. पण त्यावेळेस अचानक होतं असं की एक वाघाची डरकाळी त्यांना ऐकू येते आणि जेव्हा वाघाची डरकाळी ऐकू येते तर त्याच वेळेस ते बघतात की नदी किनारी एक हरिण असतं, मादा हरिण, जी गर्भवती असते आणि ती वाघाच्या डरकाळीने घाबरते आणि नदी पार करण्यासाठी त्याच्यामध्ये उडी मारते आणि तिथेच ती प्रस्तुती होते. आणि मग ते बघतात की ते बाळ जे हरिण आहे ते वाहत चालले तर ते त्याला पकडतात आणि त्या हरणाला बघतात तर ती हरिण मृत पावलेली असते. तर आता ते विचार करतात की ही जी हरणी आहे ती तर मृत पावलेली, आता ह्याच्या बाळ आहे त्याचं संगोपन कोण करणार? आणि मग ते स्वतः त्याचं संगोपन करायला सुरुवात करतात.
तर आता ते संगोपन करायला सुरुवात करतात. तर लहान बाळाची जशी काळजी घेतली जाते तर ते सिमिलर पूर्ण काळजी त्या हरणाची घेतात. मग दिवसभर कुठे गेला हरिण, त्याला आंघोळ घालणं, खायला देणं, घास देणं आणि दिवसभर हे कार्य करत असतात. आता मग साहजिक एखादा जो भक्त असतो तर त्याच्या हृदयामध्ये करुणाही असतेच. तर मग आता हरिण जो सहारा दिला गेला भरत महाराजांद्वारे, तर मग त्याच्यामध्ये काही चूक केली का नाही? काही चूक केली का? चूक नाही केली. पण झाला की ते करता करता ते जे दिवसभर जे काही साधना करायची, यज्ञ करायचे, गायत्रीचा जप करायचे, तर हळूहळू ते दुर्लक्षित व्हायला लागले. तर ते दुर्लक्षित व्हायला लागलं तर इतकी त्यांची आसक्ती झाली की ते हरिण जेव्हा एक दिवस आश्रमाच्या बाहेर गेला आणि त्यांना ते दिसलं नाही तर ते वेडावडेवाणी करायला लागले. की जसं रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र सीता वियोगामध्ये रडतात ना, आणि जे जे श्लोकांचं उच्चारण केलंय त्यांनी सिमिलर श्लोक हे भरत महाराज गातात. ते रस्त्याने जातात तर झाडाला विचारतात की कुठं हरिण बघितलं का, आणि ते चंद्राला बघतात की अरे चंद्रावर टिपके, तर ते हरणावर पण टिपके होते. चंद्र तू तर नाही घेतलं ना त्या पिल्लाला. तर सिमिलर जसा वियोग रामचंद्र करतात तो सिमिलर वियोग भरत महाराज त्या हरणासाठी करतात. तर मग इथं आचार्य सांगतात की ही जी करुणा आहे तर ती करुणा करण्यामध्ये काही चुकी नव्हती, पण मग ते करता करता साधना निगलेट झाली, ते चुकीचं झालं. तर त्याच प्रकारे आपण बघतो की भौतिक जगतामध्ये काही जण समाज कल्याण किंवा ते म्हणतात ना की मानव सेवा ही ईश्वर सेवा, तर ते चुकीचं आहे का? चुकीचं नाहीये. पण ते करत असताना भगवंतांना विसरणं किंवा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवणं हे आवश्यक आहे. जर तसं जर नाही केलं तर मग आपण त्याला चुकीचं म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी ही जी साधना आहे ते जे हरिण, आता जसं आपण म्हटलं की दुष्टजान खूप कठीण होतं, ते सगळं आत्मजय सुतागारा प्रशुद्रविन मंजुषी हे सगळं सोडणं कठीण होतं. पण सगळ्यांचा त्यांनी त्याग केला, पण येऊन आसक्त पुढे झाले, हरणाशी आसक्त झाले. तर मग त्याच्यासाठी भक्तीमध्ये जेव्हा आपण येतो ना तर खूप सावध राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते उदाहरण दिलं जातं, जसा उद्याचा विषय की कर्तव्य आणि आसक्ती. तर श्रीमद भागवतामध्ये आपण जर बघितलं ना तर अनासक्तीचे जे अवधूत ब्राह्मण आहे ते जेव्हा 24 गुरु करतात तर त्याच्यापैकी मी नोट केलं की 10 जे उदाहरण आहे ते अनासक्तीचे की कसं आपण अनासक्त असलं पाहिजे. जसं ते शरीराचं उदाहरण देतात की हे जे शरीर आहे ते व्याधी देतं किंवा एक वेळेस क्षीण होत जातं आणि एक दिवस त्याचा मृत्यू होतो. तर त्या शरीराप्रती पण आपण अनासक्त असलं पाहिजे. तर ही शिकवण ते अवधूत ब्राह्मण घेतात. नंतर हे कबूतर, किती जण आहे उद्या एवढ्याला तुम्हाला डबल ऐकायला. तर कबुतराचं उदाहरण दिलंय की कबूतर जे असतं, एकदा जंगलामध्ये एक शिकारी येतो आणि तो जाळ्यामध्ये त्या कबुतराच्या पिल्लाला पकडतो, आणि जे पकडलं जातं तो कबूतर आणि ते पिल्ल शिकारी तिथेच असतो. तर आता जे दाम्पत्य कबूतर दाम्पत्य आई वडील त्याचे, तर त्यांनी आता काय केलं पाहिजे? शिकारी तिथं असताना काय केलं पाहिजे? तर त्या पिल्लांप्रती ते इतके आसक्त असतात की ते तिथेच घुटमळायला लागतात आणि परिणाम काय होतो मग त्याचा? ते पण पकडले जातात. तर त्याच प्रकारे आचार्य सांगतात की आपण पण मृत्यूच्या जबड्यामध्ये, आणि ही जी आपली आसक्ती आहे, आपण बघतो की एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर मग आपण वियोग करतो. तर आपण हे बघत नाही की उद्या माझा पण नंबर आहे. जसं ते कसायच्या बकरीचं उदाहरण की जसं आता मागे बकरी घेऊन गेली, बहुतेक काहीतरी होत आहे
मी मार्केटला दुकानला तर बुधवारच्या दिवशी पूर्ण बाजार भरला होता असं. नाही, श्रावणाच्या आधी जी गटार आपण बरोबर, तर इतकी गर्दी होती ते बकरे सगळे, आणि मग ते लाईन मध्ये लावतात, सगळ्यांना घास दिला जातो आणि मग एक एक बकऱ्याला नेले जातात. आणि बाकीचे जे आहे त्यांना असं वाटतं मी नाही, याचा नंबर आहे, आणि ते घास खाण्यामध्ये मग नाचतं. पण त्याला माहित नाही की थोड्या वेळाने तिकडे कस्टमर वाढलं काही इकडं याचा नंबर लागला. तर कबुतराचं उदाहरण दिलंय की ती आसक्तीमुळे ते पण पकडले जातात आणि त्यांना पण मृत्यू येतो. नंतर एक उदाहरण आहे की अजगर पायथान, की ते अजगर वृत्ती ज्याला म्हणतात, की ते अजगर म्हणजे जे काही भेटत तेवढ्यामध्ये संतुष्ट असतं, म्हणजे ते प्रयास करत नाही काही घेण्यासाठी. जे काही अनायास भेटेल, काय म्हणतात त्याला, ते एक नाव आहे काय, अयाची, म्हणजे ते भीक मागत नाही किंवा काहीतरी प्रयत्न करत नाही. जे काही अनायास त्याच्याकडे येईल तर ते ग्रहण करतं. तर ते एक अनासक्तीचं उदाहरण आहे. नंतर पतंग, आता आपल्याला हे माहिती आहे, पतंग, मातंग, कुरंग, भृंग, मीन, हे जे 5 प्राणी आहे, मासा आहे, हत्ती आहे, तिथून नाही तर पतंग आहे, हे पण आपल्याला ते उदाहरण माहिती आहे ना, की हरिण कसं ते कानाच्या आसक्तीमुळं पकडलं जातं, मासा त्या खाद्यामुळे पकडला जातो, आणि नंतर हत्ती स्पर्शाच्या आसक्तीमुळे तो पकडला जातो. आणि अजून एक शहद चोरी करणेवाला, म्हणजे तो जो आपल्याला माहिती आहे ना, आता मधमाशा काय करतात, गोळा करतात. आता सांगितलं गेलं की एक थेंब किंवा एक चमचा जर मध जर गोळा करायचे तर 2000 फुलांवर जाऊन ते आणावं लागतं, तेव्हा एक थेंब तयार होतो मधाचा. आणि ते मधमाशीला असं काय वाटतं की मी जमा करेन. त्याच प्रकारे एक जो गृहमेधी असतो तो काय करतो, जमा करतो आणि एकच दिवस रेड पडती इन्कम टॅक्सची. म्हणजे तो कोण, मध चोरी करणार आहे, इथं ते उदाहरण दिलेलं आहे. तर तो मध चोरी करणारा येतो आणि ते छत्त्याला जाळतो आणि माशा पण मरतात काही आणि मध पण घेऊन जातो. तर जो अति संचय करतो त्याचं एक उदाहरण दिलंय. तर तिथं पण अनासक्तीचं एक उदाहरण आहे. आणि एक प्रकारे आकाशाचं पण आहे की आकाश कसं अलिप्त राहतं. ते भगवद्गीतेत आहे ना, यथाकाश स्थितो वायू, जसं वायू सर्वत्र आहे पण तो आकाश त्याच्यापासून अलिप्त राहतो. तर त्या प्रकारे आपण सगळं काही करत असताना अलिप्त राहिलं पाहिजे. तर हे 10 उदाहरणं ते 24 पैकी अनासक्तीचे. तर आपण पण शिकलं पाहिजे कशा प्रकारे आपण अनासक्त राहिलं पाहिजे. आणि नंतर हे जे सावधानता आपण बरतली पाहिजे भक्तीमध्ये जेव्हा येतो. कारण भरत महाराज सगळं काही सोडून आले, पण तिथं त्यांना भक्तांचा संग नव्हता. भक्तांचा संग जर असता तर त्यांना ते काय म्हटले असते की तुम्ही इथे थोडस चुकताय, काहीतरी तुमचं साधना आहे ती कमी पडते, तर तुम्ही हरणाच्या पिलाकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त देत आहे. तर व्यक्ती सावध होऊन जातो ना. जसं आता प्रभूजींनी सांगितलं की ऑनलाईन चालू आहे, तर मी सावध झालो थोडा. जसं एकदा मी मंदिरात भागवतन होतं माझं, तर मग त्याच्यानंतरच जन्माष्टमी होती. तर मग मी कलेक्शन साठी गेलो. तर मग त्यांनी असा मोठा टीव्ही आणला होता. तर ते काहीतरी युट्यूब कनेक्ट करतात ना. तर ते प्रभूजी तुमचं काय लेक्चर होते म्हणे, बघा डाउनलोड केले. लगेच 1 सेकंदात ते लेक्चर लावलं. आणि जेव्हा ते लेक्चर लावलं तर असा मोठा स्क्रीन त्याच्यावर मी दिसतोय. तर मी घाबरून गेलो की इतकं क्लिअर दिसतं त्याच्यावर. मग मी हातवारे करतो किंवा ज्या काही मुद्रा करतो, तर मी म्हटलं अरे मी बसताना तर इतकं सावध कधी झालं नाही. आता जसं यांनी सांगितलं तर मी थोडासा ताट बसलेला आहे. तर जेव्हा मी ते स्क्रीन बघितली म्हटलं अरे आता मी जेव्हा पुढच्या वेळेस व्यासस्थानावर बसेल मंदिरामध्ये तर मला कसं बसलं पाहिजे, जे हातवारे जास्त करतो ते कमी केले पाहिजे, हातावर हात ठेवून बसलं पाहिजे, किंवा थोडंसं जे काही चेहरा आहे कसा समोर असला पाहिजे. तर मग मी जेव्हा घरी आलो आणि जप करत होतो तर आमच्या ऑल्टरमध्ये
ते बॅकड्रॉप म्हणतात ना त्याला, डिटीज मागे जे असतात, तर ते रथयात्रेचं आहे बॅकड्रॉप मागे, गौरवताई आहे त्याच्या मागे जगन्नाथजी. तर मी म्हटलं ते जे सीसीटीव्ही जे काही दाखवलं जात आहे ते कॅप्चर करताना मला, तर मी ते बघितल्यावर मी विचार केला की मला सावध राहायला पाहिजे, कारण मला कोणीतरी बघतंय. तर मी विचार केला जगातील सगळ्यात मोठे जे 2 सीसीटीव्ही कॅमेरे माहिती तुम्हाला कोणते? जगन्नाथजींचे डोळे, सगळ्यात मोठे डोळे ना ते. तर ते मला जर बघताय तर मग मी जप करताना सावध नाही राहिलं पाहिजे. प्रभूंनी मला सावध केला. तर मग आपण पण सावध राहायला पाहिजे जेव्हा भक्ती करतो, कारण आपल्याला भगवंत एक प्रकारे बघतातच ना. तर त्याच्यासाठी आपण जेव्हा भक्ती देतो तर सावधानता आपल्याला पाहिजे. कारण आता भरत महाराजांविषयी सांगितलं, जेव्हा ते आश्रमात गेले तर तिथं ते जेव्हा साधन करायचे तर अष्टविकार त्यांच्यामध्ये प्रकट होईल. एकदम स्वेद कंप असे चक्कर पडायचे, घाम यायचा त्यांना, मूर्छित व्हायचे, कधी नाचायचे, कधी हसायचे, कधी रडायचे. तर ते भाव स्तरावर होते, पण भाव स्तरावर असून सुद्धा त्यांचं हरणामुळं पतन झालं. तर त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये पण हरी येऊ शकतात. जसं माता सीतेचं हरण जेव्हा झालं तर कोण कारण होतं? हरणाच कारण कोण होतं? हरी होतं. तर आपल्या जीवनात पण कोणतं हरिण आहे ते आपण ओळखलं पाहिजे, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आता कलियुगामध्ये तर खूपच हरण झाले. पहिले शेती करायचे लोक, शेतामध्ये राहायचे, दिवसा काम करायचे, रात्री घरी यायचे, खायचे, भजन कीर्तन करायचे आणि 7 वाजता अंधार पडल्यावर झोपी जायचे. आता पण कधी कधी 9, 9:30 ला जर कोणाला खेड्यात फोन करायचा तर विचार करतो की झोपले तर नसतील ना. पण आता मोबाईल मुळे ते पण म्हणजे कमी झालंय त्याचं प्रमाण, पण आता ते पण 10, 10:30 तरी कॉमन झालं आता म्हणजे जगताना. तर मग आपण पण सावध राहायला पाहिजे भक्तीमध्ये, कारण हेल्दी फिअर ज्याला म्हणतात की भक्तीमध्ये घाबरणं हा एक, जसं प्रभुपादांचे शिष्य तर प्रभुपाद त्यांना काय म्हणायचे की मला खूप चिंता वाटते तुमची, कारण तुम्ही मायेला घाबरत नाही असं. कारण माया देवी कधी पण येऊन आपल्याला ट्रॅप करू शकते ना. तर त्याच्यासाठी आपण सावधान राहायचं, कारण भक्तीमध्ये आपण जेव्हा नवीन नवीन येतो तर एक खूप सावधान राहतो की कोणी पण भेटलं तर प्रभूजी, माताजी, दंडवत प्रणाम, साष्टांग दंडवत. नंतर आपण जेव्हा जेव्हा सिनियर होतो तर मग हा आपल्याला पण प्रभू म्हणतात. मग थोडा जास्त वेळ झाल्यावर असं वाटतं हा मी प्रभू नाही महाप्रभू आहे आता. तर स्वतःला आपण सिनियर समजायला लागतो ना. तर मग बाकीच्यांचा सन्मान करणं किंवा जे काही गांभीर्य आपलं नवीन नवीन भक्तीमध्ये असतं तर ते हळूहळू कमी होतं, कारण आपण भक्तीला सहज घ्यायला लागतो. तर त्याच्यासाठी आपण घाबरलं पाहिजे. जसं एकदा एक सरदारजी असतात तर त्यांचं नाव असतं शेरसिंग. तर त्यांना ते चिडवायचे त्यांचे मित्र, अरे तू शेरसिंग आहे. तो पण म्हणायचा हा मी कोणालाच घाबरत नाही, आणि ते पण विचारतात की मी कोणाला घाबरतो का तू? नाही म्हणे मी कोणालाच घाबरत नाही, शेरसिंग नाम है मेरा, सिर्फ घर पे जब जाता हूं तो दुर्गा शेर पर सवार हो जाती है. तर भक्तीमध्ये आपण जेव्हा येतो तर आपण सावध राहायला पाहिजे. तर प्रभुपाद 7व्या स्कंदाच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये, नोट करा, 7व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये लिहितात एक जो समजदार आणि विवेकी व्यक्ती आहे त्याला कायम भय असतं की माझं भक्तीतून कधी पतंत होणार नाही ना. काय माझं कधी भक्तीतून पतंत होणार नाही ना. आणि ते पुढे काय लिहितात की हा एक रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल आहे. काय की हा 5वा, आपण जसे 4 नियम आहे ना आपल्याला, मांसाहार न करणे, परस्त्री पुरुष गमन न करणे, जुगार व्यसन, तर हा एक 5वा नियम माणसाने धरला पाहिजे की भय त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे की माझं पतंत होणार नाही ना. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात. तर आपण किती सावध राहायला पाहिजे भक्ती करताना. जसं गजेंद्र जेव्हा तो गेला त्या तलावामध्ये
तर त्याला वाटलं नव्हतं की ते जे मगरमच्छ आहे ते माझ्यावर हावी होईल. आणि जेव्हा तो पाण्यामध्ये गेला तर त्याची मगर जी असते त्याची स्वाभाविक जी शक्ती आहे ती पाण्यामध्ये असते ना, आणि गजेंद्र भूचर आहे तर त्याची शक्ती हळूहळू कमी होऊन जाते. तर त्याच प्रकारे आपलं जे युद्ध आहे ते मायेच्या मैदानावर आहे. जसं क्रिकेट असतं ना, भारत पाकिस्तान मॅच असते, तर लाहोर मध्ये मॅच असली तर मग ती पण शुक्रवारी असली तर मग चान्स कोणाचा? त्यांचा ऍडव्हान्टेज असतो, प्रेक्षक तिथले असतात, मग आपल्याला तिथे चान्स, कारण होम पिच वर आहे ना ते, तर माया देवीच्या होम पिच वर आपण क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळं आपल्याला सावध असलं पाहिजे की दैवी हेशा गुणमयी मम माया दुरते, कारण भगवंताची ती माया आहे आणि दुरत्य आहे, कठीण आहे. आणि जेव्हा प्रभुपाद हे तात्पर्य लिहित होते गजेंद्र मोक्षाचे, जेव्हा मगरमच्छनी पाय धरला होता आणि हा प्रसंग होता की मगराची ताकद वाढत होती, तर त्याच वेळेस वृंदावनामध्ये काही होते भक्त, तर मग ते थोडस काही झालं तिथे, तर मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की माया किती पॉवरफुल आहे. कारण हे असं होऊ शकतं जर आपण भयभीत नसलो, जर गजेंद्राने विचार केला असता की हा शक्तिशाली घाबरला जर असता तर तो त्वरित बाहेर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, पण तिने तिथं युद्ध करण्याचा प्रयत्न केला. तर आपण पण सावध राहायला पाहिजे, कारण आपण युद्ध कुठे आहे? मायेच्या मैदानामध्ये. जसं आपण बघतो की अर्जुनाचं उदाहरण देतात की अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावर होता तर आता तो भगवंतांसमोर होता ना, तरी पण भगवंतांशी तो विमुख झाला जेव्हा त्यांनी सांगितलं की रथम स्थापयते अच्युता, की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ तुम्ही स्थापित करा. आणि जेव्हा स्थापित केलं तर आता समोर कोण होतं? भीष्म द्रोण. आणि जेव्हा भीष्म द्रोणांना बघितलं तर तो व्याकुळ झाला, नाही मी आता युद्ध करणार. तो विषादामध्ये गेला. अर्जुन विषाद योग म्हटलं का बरं झाला असं? कारण तो भगवंतांशी समोर होता आणि तिने कोणाकडे बघितलं? आप्त. आणि जी आसक्ती ज्याला आपला विषय आहे की आसक्ती ज्याच्या प्रती होती ती आसक्ती त्याची जागृत झाली, त्याच्यामुळे त्याला विषाद झाला. त्याच प्रकारे सीतेचं हरण झालं. कोणामुळे झालं? मारीच. आता शेजारी कोण होतं? भगवान होते ना, राम होते. आता रामाला सोडून ते मी कसली आकांक्षा केली? मृग मारीच, सोनेरी हरणाची आकांक्षा केली. त्याच्यामुळं काय झालं? हरण झालं. आणि तिसरे काल कृष्णदास. वृंदावनामध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू जात होते तर काल कृष्णदास त्यांच्या सोबत होता. आता चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत आहे, पण ते भट्टाहारी लोक आले, त्यांची जी एक काही मुलगी होती त्या मुलीशी आकर्षित होऊन भट्टाचार्य संग ते निघून गेले. मग त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी त्याला धरून तर आणलं, तिची शेंडी धरून परत आणलं, पण मग नंतर जेव्हा परत आले इकडं जगन्नाथपुरीमध्ये तर त्याला बहिष्कृत करून टाकलं की तू आता इथे राहण्याचे योग्य नाही. मग भक्तांच्या संघामुळे परत मग त्याला इकडे पाठवलं मायापूरला आणि जी सची माता होती त्यांची थोडी सेवा करायला लावली. मग नंतर एक प्रकारे परत आले, चैतन्य महाप्रभूंनी स्वीकार केला त्यांचा. पण सांगायचा उद्देश असा की आपण जेव्हा भगवंताशी विमुख होतो तेव्हा मग हे प्रॉब्लेम्स आपल्याशी येतात. आता माया किती प्रबळ हे मी सांगतोय मुद्दा. भगवंत तिन्ही उदाहरणांमध्ये भगवंत सोबत आहे, तरी पण त्यांचं विषाद म्हणा, हरण म्हणा किंवा बहिष्कृत त्यांना करण्यात आलं. तर कधी कधी अति आत्मविश्वास पण आपल्या पतनास कारण होऊ शकतो. कारण भक्तीमध्ये जेव्हा नवीन नवीन येतो तर आपण अध्ययन करतो, भक्तांच्या संघात येतो, मग जुनं जात आपण ते जानकीनाथ प्रभू कधी कधी सांगत असताना की बहुत इस्कॉन में नए चेहरे नए लोग बहुत दिखते हैं, असं बरोबर ना? पुराने कहा जाते हैं, बरोबर ना? आपण पण अनुभव करतो, नए सब दिख रहे पुराने गायब हो गए असं. तर मग ते त्याच्यामुळं होतं. जसं ते
आमची आजी होती ती आम्हाला सांगायची, आमचं गंगेवर दुकान होतं, तर ते सांगायचे की महापूर जेव्हा आला होता तर भद्रकालीचे एक पैलवान होते, तर ते पैलवान त्या पुरामध्ये पोहण्यासाठी गेले, तर पुरामध्ये ते गेले पोहण्यासाठी आणि पोहून परत पुलावर रिटर्न पण आले, पहिल्यांदा आले, परत दुसऱ्यांदा पण मारली पुरामध्ये उडी, दुसऱ्यांदा पण आले. मग त्यांनी काय केलं, गेले घरी आणि घरच्यांना घेऊन आले, सगळ्या मित्र कंपनीना घेऊन आले की बघा मी पुरामध्ये कसा पोहून येतो असं. आणि मग जेव्हा सगळ्यांना घेऊन आले आणि मग जो काही उडी मारली तर आजपर्यंत परत आले. तर का झालं असं, का झालं असं? अति आत्मविश्वास, ते जे माया तत्व आहे, हे जे जल तत्व आहे, हे माया तत्व आहे, आपल्याला माहिती आहे ना, पंचमहाभूत. तर ते पंचमहाभूत इतके खतरनाक असतात, जसं अग्नी झालं, वायू झालं, पाणी झालं. तर हे जितकं आपल्या शरीराचं पोषण करतं, तर जास्त प्रमाणावर झाल्यावर ते आपला नाश पण करू शकतं. अग्नी किंवा सुनामी आहे, बरोबर, पूर आहे, महापूर आहे. तर ते पाण्याशी त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला ना. तर आता जर मी प्रश्न विचारला की पाण्यामध्ये पोहणारा व्यक्ती डुबेल का, ज्याला पोहता येत नाही तो डुबेल? का बरं? ज्याला पोहता येत नाही तो 3 पायऱ्या होत्या, बरोबर. तो एक पायरी हळूहळू असं करता करता एखाद्याला एक पायरी उतरेल, दुसरी पायरी उतरेल, तिसरी पर्यंत इथपर्यंत पाणी आलं का तो नाक बांधेल आणि स्नान 3 डुबक्या मारेल आणि परत बाहेर. पण जो पट्टीचा पोहून आलाय तो काय करेल, मधी जाईल आणि मधी जाईल आणि त्याला जर पाण्याचा अंदाज आला नाही तर मग तो डुबण्याची. आता नॉर्मली न पोहणारा डुबतो, पण पोहणारा पण डुबू शकतो अति आत्मविश्वास जर त्याला असेल. आलं लक्षात? जसं मायापूरला, जगन्नाथपूरला यात्रा गेली होती महाराजांची, तर महाराजांची जेव्हा यात्रा गेली तर मग तिथे अनाउन्स केलं की आज महाराजांनी सांगितलं होतं की आज जो समुद्र एकदम खवळलेला आहे, तर कोणी पण जाऊ नका. तर महाराज गेले होते, पण त्यांनी बघितलं की वातावरण काय, तर ते बाहेर निघून आले. तर ते प्रवाह इतका होता की महाराजांचा गमछा वाहून गेला. तर महाराज हरिबोल हरिबोल करायचे, तर मग महाराज काही बाहेर आले नाही अर्धा तास 1 तास. तर मग ते भक्तांना थोडी शंका आली, काय. मग एक जण गेला आणि विचारलं काय झालं, तर महाराजांनी सांगितलं गमछा वाहून गेला. तर मग महाराजांना तो गमछा आणला, मग बाहेर आले. मग त्यांनी सांगितलं की जाताना तर मग मी वैष्णव साधू होतो, पण निघताना नागा बाबा म्हणून निघून आलो असतो म्हणून. मग त्यांनी सांगितलं की कोणी जायचं नाही याचं. तरी पण अनाउन्स केल्यावर काही असतात ना थोडे आगाऊ, तरी एक जणांनी गेला, तो मध्ये गेला आणि जेव्हा त्यांनी प्रयत्न केला, जेव्हा त्याला वाटलं की आता बाहेर निघणं माझ्याकडून शक्य नाही, तर तो जोरात हरिबोल हरिबोल गागायला लागला. तर भक्तांकडे बघून तर भक्त पण जोरात तिकडे गागायचे, हा हरिबोल हरिबोल. आता तो डुबतोय पण तो हरिबोल म्हणतोय ना. तर भक्तांना वाटलं पाण्यात पोहतोय म्हणून हरिबोल म्हणतोय. तर भक्त पण हरिबोल करत होते. तर मग नंतर जेव्हा तो जास्तच काकुळतीने ओरडायला लागला, तर त्यांना वाटलं गौरंग प्रभूंना काहीतरी गडबड आहे. आणि मग ते जे स्क्वॉड राहतात ना तिथे होते प्राणरक्षक, जलरक्षक असतात काय, तर ते गेले आणि त्यांनी त्यांना काढून आणलं. तर मग काढून आणलं तर मग ते गौरंग प्रभू सांगितलं, अनाउन्समेंट झाली होती ना, मग कशाला गेले तुम्ही? तर ते सांगायचा उद्देश असा की जो अति आत्मविश्वास असतो ना कधी कधी, तर तो पण आपल्याला कारणीभूत करण्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे जे भीती आहे ती आपल्या हृदयामध्ये कमी जास्त प्रमाणात असली पाहिजे. जसं सांगितलं जातं ना की अग्नी, गुरु यांच्यापासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे, कारण जवळ गेलं तर अपराध होऊ शकतात. तर ते एक भय पाहिजे आपल्यामध्ये. नंतर जसं बँगलोरचा एक विद्यार्थी आला होता कॉलेजचा, तर काही त्यांचा असा कॅम्प वगैरे, तर तो सर्पमित्र पण होता. तर एका ठिकाणी साप निघाला तर त्यांनी तो साप धरला
आता त्यांनी साप धरला तिथपर्यंत ठीक होतं, पण तो सापाशी खेळायला लागला आणि तो कोब्रा साप होता. तर कोब्रा साप होता आणि ते खेळता खेळता त्याला बरोबर दंश केला आणि काही मिनिटातच तो तिथे मृत्यू पावला. बँगलोरवरून आला होता तर त्याची डेड बॉडी तिथे. त्याचं जे काम होतं साप पकडायचं ते झालं होतं ऍक्च्युली, पण तिने सापाशी खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे त्याचा क्रांती निघाला. त्याच प्रकारे आपण भक्तीमध्ये पण सावध राहिलं पाहिजे किंवा अति आत्मविश्वास आपण दाखवला नाही पाहिजे. कायम मार्गदर्शनाखाली राहिलं पाहिजे की आपण गृहस्थ आश्रमी आहे तर आपल्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हलचल होत राहते, तर मग मार्गदर्शन घेऊन योग्यरित्या भक्तीमध्ये आपण टिकून राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी भक्तीमध्ये जसं जसं आपण जुनं होतो तर तसं तसं आपण, जसं मी मागे उदाहरण दिलं अमरीश महाराजांचं, की भक्ती कशी असली पाहिजे, प्रोग्रेसिव्ह असली पाहिजे. की कारण काय होतं की आता आपण जे 16 माळा करतो, पर्टिक्युलर सत्संग करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, तर त्याच रोज 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 आपण करतोय, तर मग काय वाटायला लागतं आपल्याला, थोडस रोजचं डेली रुटीन होऊन जातं ना. तर मग त्याच्यासाठी की मग कमिटमेंट आपली जी आहे ती थोडी वाढली असली पाहिजे. आलं लक्षात की मी 16 माळा करतोय, आता कार्तिक आला तर मी अजून काहीतरी 4 माळा जास्त करेन, किंवा अजून काही व्रत वैकल्य आले किंवा पुस्तक वितरण आहे तर टास्क घ्यायचे, रिस्क घ्यायला पाहिजे, किंवा भागवत कथा आहे मी ही सेवा करेन, किंवा डोनेशन आलं तर मी ही सेवा करेन. प्रोग्रेसिव्ह आपण भक्ती आपली असली पाहिजे. ते जर नवीन नवीन जर असलं तर मग ते करायला उत्साह पण राहील ना. तर त्याच्यासाठी आपण जे काही भक्ती करतोय, तर जसं स्क्रूचं उदाहरण देतो मी, जेव्हा आपण नटबोल्ट टाईट करतो तर त्याची काय अनुभव असतो आपला, सुरुवातीला जेव्हा टाईट करतो तर कसं असतं, पटापट पटापट सुरुवातीला टाईट करतो, पण मग जर पूर्ण जर कसायचं असतं तर काय करावं लागतं, ताकद लावावी लागते ना नंतर. तर त्याच प्रकारे सुरुवातीला जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो ना तर ते आलं लक्षात, स्क्रू फिरवण्यासारखं आहे. पण मग भक्तीमध्ये जर टिकून जर राहायचंय तर मग काय करावं लागेल, ताकद लावावं लागेल आपल्याला. जसं आपण पाण्याचं उदाहरण देतो ना की 4थ्या मजल्यावर जर पाणी चढवायचंय तर त्याच्यासाठी काय लावावं लागेल, मोटर लावावं लागेल. आणि मोटर जर बंद झाली तर काय होईल, पाणी वर जाणं थांबून वर जाणार नाही, आणि उलट जे मोटर मध्ये असतं पाईपामध्ये ते रिव्हर्स येतं पाणी. तर तेच, आणि या भौतिक जगाचं तेच आहे ना, नियम आहे. गुरुत्वाकर्षण कसं खाली येतं तसं आपली स्थिती तशीच आहे या भौतिक जगामध्ये. भक्ती करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे. तर मग त्याच्यासाठी जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर पोहायचंय तर मग ताकद आपल्याला लावाच लागेल, किंवा सावधानता आपण बाळगली पाहिजे. जसं झाडावर एखादा व्यक्ती चढतो तर झाडावर चढताना कसं राहतं, सुरुवातीला जे खोड असतं ते कसं असतं, मोठं असतं, तर तो पटापट पटापट एक पर्टिक्युलर फांदीपर्यंत चटपट. जर त्याला शेवटच्या याच्यावर जायचंय तर काय होतं, मग नंतर फांद्या पातळ होत जातात आणि वरतून पडायची भीती जास्त वाढत जाते. मग सावधानता तिथं बाळगली पाहिजे. तर त्याच प्रकारे भक्तीमध्ये आपण जेव्हा सुरुवातीला येतो तर 4 माळा 16 माळा भक्तांच्या संघामध्ये कीर्तन प्रसाद. पण जर टिकून राहणं, जसं मी सांगितलं ना, प्रभुपाद म्हणायचे सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे भक्तीमध्ये, टिकून राहणं. तर ते सगळ्यात मोठं आश्चर्य, कारण तिथं आपल्याला कस लावावा लागतो. तर मग अति आत्मविश्वास आपला नसला पाहिजे. आणि मग जेव्हा हा जो प्रसंग होतो हरणाचा, तर मग ते हरणामध्ये इतके गढून जातात आणि एक दिवस त्यांचा मृत्यू होतो. आणि मृत्यू यम यम वापी स्मरण भाव अंतकाळेचे मावदेव स्मरण. आता हरणाचं स्मरण केल्यामुळे त्यांचा जन्म कशामध्ये झाला, हरणाच्या योनीमध्ये झाला. त्या हरणाच्या योनीमध्ये जेव्हा झाला तर त्यांना चूक कळली की हरणाच्या योनीमध्ये मी कशामुळे आलो. कारण ते आहे ना, नेहा विक्रमणा सृष्टी प्रत्यय बाहेर न घेते. ते आपण भक्तीमध्ये जे काही कार्य केलेले आहे तर ते नाश होत परत पुढच्या जन्मी जे काही केलंय ते आपल्याला फॉरवर्ड होतं.
तर मग त्यांनी जी भक्ती केली होती तर त्या हरणाच्या योनीमध्ये पण त्यांच्या ध्यानात होतं की मी कोण होतो, मी काय चुकी केली. आणि मग ते हरिण काय करायचं, जंगलामध्ये घास खाण्यासाठी कमी फिरायचं. आणि ज्या आश्रमांमध्ये भगवंतांची कथा चालू आहे तिथे जाऊन ते कोपऱ्याला उभं राहायचं आणि भगवंतांच्या कथा ऐकायच्या. आणि त्या चेतनेमध्ये मग त्या हरणाचा पण मृत्यू होतो. आणि मग त्या हरणानंतर जड भरत म्हणून त्यांचा जन्म होतो. आता जेव्हा जड भरण ते एक गरीब ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म होतो, तर तिथं जेव्हा जन्म होतो तर ते जड भरत नाव याच्यासाठी पडतं, ऑलरेडी ते हुशार होते. पण आता त्यांचे वडील जेव्हा त्यांना शिकवायला गेले की वेदांचं बाधे कर, तू कर्मकांड ते मंत्रांचं उच्चारण शिक, तर त्यांनी विचार केला की ऑलरेडी 2 जन्म झालेले, तर आता ह्या जन्मामध्ये जर मला जर सिद्धी प्राप्त करायची जीवनाची तर मला काय करावं लागेल. तर त्यांनी एका जड म्हणजे मूर्खाचं रूप घेतलं. आणि ते जेव्हा समोरचे गुरु शिकवायचे तर हे असं वेगळंच काहीतरी म्हणायचे, तर ते गुरु वैतागले, ते म्हणे याच्या कामाचं नाही शिकणं. तर मग वडिलांनी ते शिकवणं पण सोडून दिलं की हा मूर्ख व्यक्ती आहे, याला काही कळत नाही. आणि मग नंतर ते म्हणून त्याचं नाव जड भरत पडलं. भरतच होते पण मग जड म्हणजे मूर्खासारखे वागायचे. मग घरामध्ये जेव्हा वडील वागले, त्याचे मोठे बंधू होते, तर मग ते घरामध्ये शिळं पाक जे काही उरलेलं आहे ते अन्न त्यांना खाऊ घालायचे. आणि नंतर शेतामध्ये भुसगावणं लावतो ना, तर ते भुसगावणं न लावता यालाच उभं करायचे की तू आता पक्ष्यांना उचकायचं काम करायचे आणि जे काही थोडंफार खायला द्यायचे. तर हे इतके भगवंताच्या ध्यानात मग्न असायचे का ते पाखरं येऊन सगळं खाऊनही जायचे, जसं तुकाराम महाराजांसारखं. तरी पण हे बसूनच राहायचे, म्हणजे ते भुसगावण्यासारखेच बसून राहायचे. तर ते असे, तर ते घरचे पण इतके वैतागतात की तिथूनही त्याला काढून देतात. मग हे जड महाराज जेव्हा एकदा फिरत असतात तर जंगलामध्ये जे जंगली लोक असतात जे नरबळी देतात, तर ते ज्या पशुला त्यांनी पकडून आणलेलं असतं तर त्या पशुचा काहीतरी शरीराचा भाग ऑलरेडी कापलेला असतो, तर ते असा अर्धवट बळी दिला जात नाही. तर ते विचार करतात की असा अजून एखादा पशु किंवा पक्षी आहे का की ज्याला आपण बळी देऊ शकू. तर ते सापडत येतात, तर हे जड भरत बसलेले असतात एकदम जड सारखे. तर ते म्हणतात अरे याला पकडून दिलं तर आपण. आणि ते जड भरत महाराजांना घेऊन जातात आणि भद्रकाली समोर ठेवतात. आणि समोर ठेवतात आणि मंत्र उच्चारण करतात आणि झोपवतात त्याला. पहिले ते भोग वगैरे लावतात ना, हार वगैरे घालतात, एकदम सत्कार करतात. आणि जेव्हा ते तलवार चालवणार तर भद्रकालीच्या विग्रहाचा स्फोट होतो आणि त्याच्यातून भद्रकाली निघते. आणि जेवढे जे जमलेले लोक होते जे यांना त्रास देत होते सगळ्यांचे मुडके ते उडतात. कारण एका भगवत भक्ताची जर कोणी हिंसा करण्याचा प्रयत्न केला तर भद्रकाली सुद्धा त्यांना बक्षत नाही. कारण भद्रकाली कोण आहे, भगवंताची शक्ती ना. दशम स्कंद्यामध्ये एक श्लोक आहे, विजया भद्रकालीचे दुर्गेची चामिंडा वैष्णवी, असे 10 प्रकारचे नावांनी भगवंतांनी तिचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा ते भगवंतांना ते तिकडे नेतात ना, नाही ते मुलगी जेव्हा उत्पन्न होते आणि ती योग माया जेव्हा बलरामजींना तिकडे नेऊन घालते तर मग भगवंत तिला वरदान देतात. आणि या 10 नावांचा उल्लेख करतात आणि सांगतात की कलियुगामध्ये तुझी पूजा केली जाईल. आता नवरात्र येतील ना तेव्हा पण सांगावं लागेल. तर मग ही भद्रकाली भगवंताची शक्ती ना, वैष्णवी तिला म्हणतात किंवा नारायणी म्हणतात. नारायणी म्हणजे कोण, नारायणाची शक्ती. तर मग कधी कधी आपण घाबरतो ना की गणपती आले, नवरात्र आले का मग आम्ही आमच्या ज्या पूजा करतो तर मग आमचं काही करायला पाहिजे का नाही हा प्रश्न असतो. मग आम्ही नाही केलं तर काय होईल, राग भरतील का असं. तर तसं काय होणार नाही. कारण जर तुम्ही भगवंताची भक्ती करताय तर तुम्ही त्यांना जास्त आनंद देताय ना. कारण ते पण वैष्णवी आहे, वैष्णव देवी नारायणी. जसं आपण जातो ते होतं ना सप्तशृंगी, चरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. नारायणी, कारण ती भगवंताची शक्ती नारायणाची.
तर मग नारायणाची शक्ती जर आपण नारायणाची उपासना केल्यावर ती नाराज कशाला होईल? बरोबर ना? त्याच्यामुळे आज भरपूर वेळेस नवीन नवीन येतात लोक, तर ते प्रश्न विचारत असतात की मग आमचे जे घरी हे कुलदैवत आहे ते, तर मग तुम्ही सांगता ईश्वर परमकृष्ण भगवंतांची सेवा करा, तर मग ते नाराज तर नाही होणार ना? तर तसं काही होणार, कारण भगवंतांना यथार्थ रोमून निषेचनेने तृप्यतीय स्कंद भुजोपशाखा, की जसं मुळाशी पाणी घातलं तर झाड आपोआप पोषित होतं, जसं पोटात अन्न दिलं तर शरीराचं आपोआप पोषण होतं, त्याच प्रकारे सगळे देवी देवता संतुष्ट होतात जेव्हा आपण अच्युत भगवंतांची सेवा करतो. मग जेव्हा तिथून ते निघतात तर मग रस्त्याने जात असतात, तर मग ते सुवीर राज्याचे जे राजा असतात रौगण, तर मग ते रौगण पालखीमध्ये त्यांना ते भोईर लोक असतात पालखी ठेवणारे, तर त्यांच्या मधला एक आजारी पडतो, तर मग तिथं बघतात की एक व्यक्ती कमी, तर पुढे मग ते येतात, तर हा हट्टा व्यक्ती बसलेला असतो तिथे, म्हणतात अरे यालाच घेऊन जाऊ आपण, आणि मग ते जड भरताना पालखी वाहण्यासाठी घेऊन जातात. आणि जेव्हा घेऊन जातात तर आता हे जड भरत इतके करुणा असते त्यांच्या हृदयामध्ये, ते बघतात की मुंग्या चाललंय, तर मग ते एक पाय पुढे टाकतात, तर ते उडी मारतात, तर ती पालखी हल्ली जाते. तर मग ते राजा ओरडतात की काय पालखी व्यवस्थित नाही तुम्ही नेते, तर मग ते सांगतात की हा जो नवीन व्यक्ती आलाय ना तो थोडा विचित्र चालतोय, तर मग ते रागवतात त्याच्यावर, त्याला बोलतात की तुला काही अक्कल नाही, असं थोडस त्यांच्या भाषेत बोलतात ते. तर मग जेव्हा परत चालतात तर परत तेच होतं की त्यांना काही प्राणी किटे दिसतात, तर परत त्याच प्रकारे. तर जेव्हा ते खाली उतरतात आणि त्यांना सांगतात की तुला भान नाही का, तू काय करतोय तुला कळत नाही का, मग ते जे आर्ग्युमेंट मांडतात, आता ऍक्च्युली कपिल मुनींकडे चाललेले असतात आश्रमात, आणि जेव्हा जड भरताना जे त्यांनी सांगितलं तर ते त्यांचं आर्ग्युमेंट करतात की तुम्ही मला जे काय म्हटलं ना, तुला अंगामध्ये ताकद नाही का, तुला समजत नाही का, मग ते सांगतात की हा म्हणे मी तर हे शरीर नाहीच आहे ना. मग ते त्यांना आत्मोपदेश करतात. मग ते जेव्हा आत्मोपदेश करतात तर मग ते पाया पडतात, क्षमा मागतात, आणि मग त्यांना ते विचारतात की तुम्ही साक्षात कपिल देवच तर इथं माझी परीक्षा घ्यायला आले नाही ना, कपिल मुनी जिथं मी चाललो होतो. आणि नंतर ते सांगतात की तुम्ही कोणी देवी देवता तर नाही ना इथं आलेले, आणि नंतर मग ते श्लोक गातात की नाहम विसंके सुरराज प्रजा, की मी कशालाच घाबरत नाही, शंकरांच्या त्रिशूलाला घाबरत नाही न ब्रज, इंद्राच्या ब्रजाला मी घाबरत नाही, पण एखाद्याचा वैष्णवाचा जर अपराध झाला ना तर मी त्याला खूप घाबरतो असं. तर मग ते यांना यमस्य दंडात, की मी यमराजाचा जो दंड आहे त्याला पण मी घाबरते, पण एखाद्या वैष्णवाप्रती जर मला अपराध झाला तर मी त्याला खूप घाबरतो. तर राजा रौगण असे श्लोक तिथं गातात आणि त्यांची क्षमा याचना करतात, आणि मग नंतर जेव्हा आत्मोपदेश करतात तर मग ते निघून जातात पालखीमध्ये, आणि मग इकडे नंतर जड भरत ते देहत्याग करतात आणि भगवत धामामध्ये निघून जातात. तर हे जे भरत महाराजांच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं, आणि ते 3 जन्म त्यांना घ्यावे लागले एका चुकीमुळं. तर मग आपण सावध, कोणी म्हणे की अहो मग गेलेच ना शेवटी, तर आपण तसं नाही म्हणलं पाहिजे, कारण जसं परमपूज्य चंद्रमौली स्वामी महाराज म्हणतात की आपण एखाद्या चुकीमुळं जर परत जन्म घेतोय तर ती चुकी पण आपल्या सोबत आहे. आपण म्हणतो ना भक्ती पण आहे, परत जिथवर केली तर ती चुकी पण तिथं परत येईल म्हणे आपल्यासोबत. तर मग त्याच्यामुळे चुकी आता टाळा आणि भगवंताचं स्मरण करा, भक्तीमध्ये सावधानता बाळगा. त्याच्यामुळं ह्या जन्मामध्ये आपण भगवंतामध्ये. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.